महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गावात अनेक वर्षापासून विद्युत पुरवठा खंडित, वीज नसल्यामुळे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या, जनजीवन विस्कळीत, तात्काळ ट्रान्सफॉर्म बसवण्याची मागणी। सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद गोलाकार मोला येथे शासनाच्या योजनेतील विद्युत ट्रान्सफॉर्म कार्यान्वित नसल्याने मागील 2-3 वर्षापासून गाव अंधारात आहे। या संदर्भात ग्रामस्थ व ऑल इंडिया यूथ फेडरेशनकडून वारंवार निवेदन देऊनही महावितरण प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। AIYFचे तालुका अध्यक्ष रवी बारसांगडे यांनी तात्काळ नवीन डीपी बसवण्याची मागणी केली आहे। 8 दिवसात नवीन ट्रान्सफॉर्म बसवला नाही तर महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला। विजेअभावी नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून रात्री जंगली श्वापदांची भीती वाढली आहे। गावातले रहिवासी हा गोलकार मोला जो आहे ते जे नागरिक आहेत त्यांनी आणि आमचा जो घर आहे 50 घर आहे तिथे आणि आम्हाला लाईनचा बहुत प्रॉब्लेम होत आहे नद्याच्या आणि शेतीच्या कामासाठी पाणीसाठी अनेक अडचणी प्रॉब्लेम आम्हाला समस्या निर्माण होऊन राहिले। वीज खंडित होणे आणि गावातील लोकांना त्रास होणे आणि जे जंगली प्राणी येऊन शेतकऱ्यांचं नुकसान होऊन राहिलं आणि आमचा व्यवसाय चालणं बहुत कठीण आहे। म्हणून महावितरण कार्यालयाकडून आम्हाला एक विनंती आहे की आम्हाला जो ट्रान्सफॉर्म इथं बसवून आमचा समस्या वीज आमचा खंडित होत आहे, म्हणून त्याच्यामुळे आम्हाला इथे एक ट्रान्सफॉर्म बसवून आमचा समस्या दूर करावी अशी त्यांना महावितरणाला विनंती करत आम्ही आज इथे सगळ्यांना आमचा समस्या दूर होण्यासाठी आम्ही आमचे रवी बारसांगडे अध्यक्ष आहेत त्यांनी सिरोंचा तालुका यूथ फेडरेशन आणि त्यांच्या आधारात आम्ही इथं आज आम्ही सगळे 15 लोक मिळून आमच्या समस्या आम्ही कळवून तुम्हाला विनंती करतो। आपण या ट्रान्सफॉर्मबद्दल तहसीलदारांना आणि महावितरण सिरोंचाला वारंवार निवेदन देऊनही 3-4 वर्षापासून आज वीजला डीपी लावण्यात नाही आला। जर 8 दिवसात आज नवीन ट्रान्सफॉर्म लावण्यात यावी, नाहीतर सिरोंचा तालुका अध्यक्ष यूथ फेडरेशनकडून महावितरण सिरोंचा याच्यामध्ये आपण उपोषणाला बसू असा मी रवी बारसांगडे तालुका अध्यक्ष आंदोलन करू असा आम्ही विचार करत आहोत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तिरुपती गादे, सिरोंचा गडचिरोली।